नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील कोळगाव या गावामध्ये आहोत. कोळगाव या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की कोळगावमध्ये नवीन ग्रामपंचायतचं कार्यालयाचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बांधकामाला. आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं आहे आणि ग्रामपंचायतचं कार्यालयाचे या ठिकाणी इमारतीचे मोठमोठे खड्डे तयार करून ठेवलेले आहेत. मात्र ही जागा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची असल्यामुळे काही ग्रामस्थांनी या जागेला विरोध केल्याचं आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि या ठिकाणी कोळगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय आहे, कशामुळे विरोध करण्यात आलेला आहे. काय नाव आहे तुमचं? नाव सांगा अगोदर. आमचं सदाशिव करंडे. राहणार कुठले तुम्ही? मिदलीच. कोळगावचे? हा, इथलेच. बरं, आता नवीन इमारत होती ग्रामपंचायतची, काय अडचण आहे तुमची? नाही धवायला नाही पाहिजे, धवायला नाही पाहिजे. का नाही झाली पाहिजे? काय शाळा नुकसान आहे यामध्ये. हां, एक तर शाळा एकदम पडली सडली सगळ्या. आणि परत समजा पाठीमागं बांधकाम आपलं तिकडे गाडी येतं, पण इकडे जुने ग्रामपंचायत तिथं व्हायला पाहिजे. इथं काय संबंध त्यांचा? म्हणजे ग्रामपंचायतला जागा दुसरीकडे उपलब्ध आहे समजा? नाही ना, उपलब्ध तिकडे उपलब्ध आहे. बरं. हां, इथं ही जागा जी आहे ती जिल्हा परिषद शाळेसाठी राखीव ठेवलेली समजा तुम्ही? जिल्हा परिषद शाळा कितीपर्यंत आहे गावामध्ये? चौथी पोत आहे. चौथी. किती वर्ग खोल्यात गावात? काय किती येतं? 8 आहेत. हां. आणि विद्यार्थी संख्या किती बरं सगळी? 130 आहे. बरोबर. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला वर्ग खोल्या वाढवण्यासाठी जागा कमी पडेल असं वाटते समजा तुम्हाला? 100% पडणार जागा कमी. बरं. हां. तुमचं का नाव? दत्ताना धारे जाधव. राहणार कुठले तुम्ही? येतले कोळगावचे. बरं, काय आता इमारतीचं खड्डे खणण्यात आलेत ग्रामपंचायत इमारतीचे, विरोध केला वाटतं गाववाल्यांनी. काय कारण आहे विरोध करण्याचं? काय ना, जागा आहे नाही इथं, जागा आहे नाही इथं ग्रामपंचायतची. तिकडं बांधा, पलीकडे तिकडे ग्रामपंचायत तिकडं बांधा. चल, जागा उपलब्ध आहे का गावात? हो आहे ना तिकडं. मग किती जागा? तिकडं खाली गाडी येतं, पुन्हा पलीकडे तिकडे तिथं बांधा. इथं साऱ्या गावाल्याचा पाठिंबा आहे समजा, विरोध केला गाववाल्यांनी. हो आहे, पाठिंबा आहे ना. तुमचं काय नाव म्हणले? मी शहाजी कल्याण करांडे, राहणार कोळगावचे? कोळगावचं मुळे. मी माझी ग्रामपंचायत सदस्य माझी बायको आहे. बरं, सध्या सदस्य आहात तुम्ही? सध्या तुमचा पण विरोध आहे? विरोध आहे आमचा. बरं. काय विरोध केला बरं तुम्ही? अहो, एवढी जागा आहे शाळेला सर, नंतर काय होणार आहे? पुन्हा भविष्य काय लेकराचं? आज समजा ह्या बांधून होते ना मोकळे, उद्याच्याला काय आहे? शाळेची अवस्था काय व्हायला? पण शाळा पार पडायच्या घेराली. तिथं लक्ष द्यायचा विषय नाही आहे. पुन्हा इथे शाळेमध्ये अतिक्रमण चालू केलं आहे. नाही, पण आता ग्रामपंचायत म्हणल्यानंतर गावचं म्हणजे एक मोठं कार्यालय असतं, त्या ठिकाणी शासकीय योजना. आम्ही लय आशेने बघत होतो त्या सरपंचाकडं, पण त्याने काय नाही, पूर्ण आशाची फार हे करून वाट लावून टाकली गावची. काहीच नाही. आता काही अति करायचं समजा, हे काही पद्धत झाली. काही अर्ज दिले, सीओला दिले, कलेक्टरला दिले, पूर्ण जागेला अर्ज दिलेत. तुम्ही म्हणजे निवेदन दिले? निवेदन दिले. कोणाकोणाला दिले निवेदन? पूर्ण कलेक्टरला दिले, ह्याला दिले, सीओला दिले. म्हणजे ग्रामपंचायत इमारत होऊ नये म्हणून केलं? उपोषण आहे 15 तारखेला. उपोषणाचा इशारा दिलाय? 15 तारखेला उपोषण आहे आमचं. किती लोकांनी पाठिंबा दिला तुम्हाला? 200. बरं, आता आम्ही वर्तमान सरपंच जेवढे भेटले तेवढं समजा, जेवढं लोकांनी केले तेवढं केले. आम्ही काय जाऊन नाही घेतले, कोणी स्वतः लोक मनाने येऊन सहाय्य करून गेले. नाही, वर्तमानपत्रात बातमी वाचली आम्ही, काही लोकांनी डुप्लिकेट सहाय्य केले असं आहे त्याच्यामध्ये. काय करा, आम्ही तुम्हाला 200 लोकांची यादी देत होती, त्यातले तुम्ही कोणतेही 10 लोकांना फोन करून विचारू शकता की तुम्ही सही तुम्ही केली का. जर आम्हाला 10 लोक 10 लोकातले 2 लोक जरी म्हणले की आम्ही सह्या नाही केली, तर आमच्यावर काय कारवाई करा कायदेशीर. आणि जर नसले जर होतं, मग ते ज्याने आज बातमी लावली का त्याच्यावर कारवाई करा. सांगा तुमचं काय नाव? गोविंद रासकर. राहणार कुठले तुम्ही? कोळगावची शालेय समितीचा उपाध्यक्ष. बरं. हां. तुम्ही सर्व आपण मीडियामधले येतं. मी पण थोडं माईक खाली घ्या थोडं, 1 मिनटं. सर्वप्रथम मी आपलं हिंदवी स्वराज्यामध्ये आज बाजीप्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी आहे. पावनखिंडीमध्ये झालेलं. पहिलं घोरखिंड ही नाव होती त्याला, पण बाजीप्रभू ज्या दिवशी तिथं मृत्यू पावले त्या दिवशीपासून आपल्याला पावनखिंड हे नाव शिवाजी महाराजांनी ठेवलेलं आहे. सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि नंतर बोलतो. ही शाळेची जागा आहे सर. ह्या शाळेच्या जागेमध्ये ह्या अतिक्रमण आणि हे इथं गोरगरीब मुलीचे शाळेमध्ये लग्न होते, हे होते. एवढीच कोळगावमध्ये जागा राहिलेली शिल्लक. शासकीय जागा आहे, करा ना. भरपूर जागा आहे गावामध्ये. आमचा विरोध नाही त्या ग्रामपंचायतला. तुम्ही 100% करा. आली इमारत करा. ही ग्रामपंचायत पण चांगली आहे, दुसरी करा. भरपूर जागा आहे. 35 एकर गायरा नाही, कुठं पण करा ना. फक्त इथं करू नका. आता हे खड्डे आहेत, आज पाऊस पाणी नाही, निसर्गाचं संकट आहे. हे जर खड्ड्यात पाणी पडले, एखादं लेकरू जर मृत्यू पावलं, ह्याला कोण जिम्मेदार आहे? उद्या ग्रामपंचायत आहे, उद्या कुणी येईन, ग्रामसेवक येईन, कुणी येईन, कुणी वादविवाद होणार. ह्याला एखाद्या लहान लेकराला जर काही झालं, त्याला जिम्मेदार कोण? हां, ही आमची पत्रिका आहे. आता तुम्ही शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आहात. किती विद्यार्थी शाळेमध्ये? 190. 130 आहेत. आता ही संख्या कमी झाली. आणि हे उद्घाटन करायला ज्याला जे होते ह्यांची लेकरं सगळे प्रायव्हेट शाळेमध्ये. हे गोरगरीब लेकाची इथं
गोरगरीब जनतेची लेकरं इथं येतं शाळेमध्ये. आत्ता वाटलं तर आपण विद्यार्थ्याची प्रतिक्रिया घेऊ, तुम्ही चला शाळेमध्ये. तुमचं काय नाव म्हणले? मी शरद आसाराम बाराते, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे सध्या चालू. हां, तर माझी प्रतिक्रिया अशी की तुम्ही ग्रामपंचायत बांधा, चांगलं आहे ते गावासाठी आणलं आहे ना, बांधायला पाहिजे. ते भवन पण पाहिजे आपल्याला, पण कुठं बांधता काय बांधता याचं तारतम्य पाहिजे ना आपल्याला. का शाळेला 2 एकर जागा त्याच्यातच करायचं. लोक शाळेला दान देते जागा आणि तुम्ही त्या शाळेत आणून इथं काही बी दुसरं हे आणून ठेवता कोणते कार्यालय. इथं कार्यालयाचा संबंधच येत नाही कोणत्या. आणि आम्ही BDO साहेब, कलेक्टर साहेब, CO साहेब, चकलांबा पोलीस स्टेशन, गट शिक्षण अधिकारी साहेब सगळ्यांना निवेदन देऊन आम्ही 201 लोकांच्या सहीनिशी निवेदन दिलेलं आहे. आणि 15 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार येतं. आणि सह्या बनावट म्हणून अशी चर्चा आणि आहे. बनावट असल्या तुम्ही विचारा ना, इथं ग्रामस्थ आहेत सध्या, त्यांना सगळ्याला विचारा तुम्ही सह्या कोणाच्या बनावट घेतली का काय घेतली म्हणून इथं विचारा ना तुम्ही सध्या. बरं, आता इमारत ह्या जाग्यात होऊ नये असं विरोध आहे का होऊच नाही असं विरोध आहे नाही, आपला? ह्या जाग्यात होऊ नये असा विरोध आहे आमचा. तुम्हाला पर्यायी जागा, आम्ही शाळेच्या पाठीमागं जागा होती ती पर्यायी जागा दाखवली होती, तिथं तुम्ही नाजबळ केली. तिथं पुन्हा गाळे ते 1970चे गाळे बांधलेले आहेत आपले दिगंबर बाप्पू लोंढे सरपंच होते, त्यांनी ते बांधलेले, ते जीर्ण झालेले आहेत पूर्ण. ते पाडून तुम्ही ते ग्रामपंचायत तिथं करावी. आमचा त्या ग्रामपंचायतला आणि गावच्या कोणत्याही विकासाला विरोध नाही, उलटं व्हायला पाहिजे. आम्ही तिथं नारळ फोडायला येत होतं सहकार्य म्हणून. किती एकरची जागा जिल्हा परिषद जिल्हा परिषदला इतर हक्कामध्ये 2 एकरची जागा आहे. आणि हेच अतिक्रमण इथं पूर्ण अशा टपऱ्या त्या होत्या. 2012-13ला उद्धव रासकर हे तत्कालीन सरपंच होता, त्यावेळेस त्यांनी भाडे तत्वावर ही जागा दिली ती. म्हणजे ह्या जागेवर अतिक्रमण झालं होतं समजा. झालं होतं बरं. पहिलं. तर आमच्याच भावकीमधले सतीश बाराते म्हणून ते स्वतः 3 दिवस उपोषणाला बसले. आणि त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन आपल्या जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी केंद्रेकर साहेब यांनी स्वतः दखल घेऊन अतिक्रमण उठवलेलं आहे. इथं पुन्हा तेच विषय यायला लागला. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही अतिक्रमण विरोध केला. होऊ नये. आणि विद्यार्थ्याला भविष्यात आता ही सरकार आपल्या इंग्लिश शाळा कधीपर्यंत चालणार हे कुणाला सांगता येतं. 4 वर्षात तिथं CBSE पॅटर्न होऊ शकतो या शाळेचा, आणि भविष्यात तिथं विस्तार भरपूर वाढू शकतो. 1000 विद्यार्थी होऊ शकतात तिथं. त्याच्यामुळं आमचा या गोष्टीला पूर्णतः विरोध आहे. जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधायला परवानगी आहे समजा गावाला. हो, मी म्हणतो जिल्हा परिषद शाळेची 4 मजली इमारत बांधावी, तर कुणी पण आणून बांधावं, त्याला विरोध नाही आमचा. उलटं ज्या 2 खोल्या 14 ऑगस्ट 2024ला एक आमच्या नेते अमरसिंह पंडित साहेब यांनी आमच्याकडे ऑर्डर दिली ती 2 रूमची 20 लाखाची, तर ती ऑर्डर रद्द करण्यासाठी आमच्या गावातले काही सुज्ञ नागरिक, त्यांना एकदम शाळेचा कळवळ आहे असे, तिथं जाऊन त्यांनी रद्द केल्या. भैयासाहेबांना सांगितलं की ही ऑर्डर ह्या पोरांकडे देऊ नका, ही कॅन्सल करून टाका. ही अशी प्रतिक्रिया आहे आमची. मी म्हणतो कुणी शाळेचा खोल्या आणा, तो 2 रूम केलेले आहेत, आम्ही त्याला ना हरकत दिलेलं आहे. आता ह्या 2 रूम जे झाल्यात का त्याला आम्ही स्वतः, मी अध्यक्ष आणि मुख्याध्यापक जरांगे सर होते, त्यांनीच हे दिलेलं आहे ना हरकत. तुमचं काय नाव म्हणले? गणेश शिवराम कांबळे, बरं. राहणार कोळगाव. बरं, कशाला विरोध करा, म्हणजे काय विरोध आहे नेमका तुमचा? तर एक तर गरीब लेकर मुलं आहेत इथं सगळे. हां, कारण की जे पैशावाले लोक त्यांनी बाहेर टाकलेत मुलं, आणि ते लोक म्हणते तिथं इमारत करायची, एवढीच जागा आहे गावासाठी पेज. नाही, 2 एकरचा एरिया आहे, भरपूर जागा आहे. भरपूर जागा आहे, हे मान्य आहे. पण लेकरं आणि भरपूर वाढणार आहेत ना, संख्या वाढत चालली ना लोकसंख्या, त्यानुसार आणि शाळात वाढणारच ना विद्यार्थी. मग एवढंच ग्राउंड आहे गावासाठी बी, शाळेसाठी बी, लेकरासाठी बी. हां, हे वारंवार इथं अतिक्रमण नाही पाहिजे सर. म्हणजे आता शासकीय कोणतं बी कार्यालय जर आलं तर जागा उपलब्ध आहे का शासकीय? भरपूर उपलब्ध आहे ना जागा, इकडं भरपूर जागा आहे. हे लोक जी टपऱ्या टाकतात, कुणी शेड ठोकतंय, गाळ्यात 1970 बांधलेले ते गाळ्यात. तिथं ग्रामपंचायतपाशी पहिली ग्रामपंचायत आहे, तिथं अंगणवाड्यात ते बी पाडायच्यात घ्यायला आलेले आहेत. पुन्हा बँक आहे सध्या, बँकेची सुद्धा हे इमारत पाडायच्या घ्यायला आलेली, ती सुद्धा बँक स्थलांतर होणार आहे. तिथं जागा भरपूर आहे. आमच्या जागेवर म्हणता का? जुनी ग्रामपंचायत आहे तिथं, त्यांनी काय केलेलं. म्हणजे आता जिल्हा परिषद इमारतीला तुमचे सहमत असणार समजा गावाले? हा, एवढी इमारत बांधा जिल्हा परिषदची. त्या ठिकाणी दुसरं कोणतंच कार्यालय झालं नाही पाहिजे. कार्यालय नाही पाहिजे. आम्ही जोपर्यंत आमच्या जेव्हा जीव आहे तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाहीत. सदाही विरोध राहणार आमचा याला. इथं राजकारण नाही, काही नाही. तर गोरगरिबाचे लेकरं येतं शाळेत. प्रत्येक गावातल्या हर एक माणसाची प्रतिक्रिया आहे की इथं ग्रामपंचायत होऊन देऊ नका. काही लोक समोर येतात, इथं दात दागण्यात देत होतो. हां, फक्त इमारत होऊ नये जिल्ह्याची, आपली ग्रामपंचायत. ग्रामपंचायतमध्ये कुठलीच इमारत होती सरकारी होऊ शकत नाही, तर होऊ देणार नाही. तुमचं काय नाव म्हणले? नाव ताराचंद तुकाराम करांडे, शालेय समितीचा उपाध्यक्ष मी पण चालू. तुम्ही विरोध केला ग्रामपंचायत इमारतीला, काय विरोध केला बरं? आपल्याला ग्रामपंचायत बांधायला भरपूर जागा आहे. त्यांना आम्ही शाळेच्या पाठीमागे जागा दिली. ग्रामपंचायतची जुनी जागा आहे, 1970चे गाळे येतं ग्रामपंचायतचे, तिथं बांधू शकतात. फक्त शाळेमध्ये नको आहे ग्रामपंचायत बांधायला.
लहान मुलांना त्रास होतोय आणि भविष्यात जास्त होऊ शकतो चालू आहे. 2 एकरचा एरिया खूप मोठा एरिया आहे. आता गावची शानच असते, ग्रामपंचायत कार्यालय खूप महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी बसस्टँड आहे, रोड आहे, या ठिकाणी शोभून दिसलं असतं ग्रामपंचायतचं कार्यालय. नाही, शाळेच्या जागेत नाही. करा ना, आम्ही विरोध करत नाहीत, त्या बाबतीत विरोधच करत नाहीत. का ग्रामपंचायतची जागा आहे, हो बी आमचं हा बी हेतू आहे की नाही असं नाही, पण शाळेच्या आवारात नाही. 2 एकरची जे शाळेचे आवार आहे ना त्यामध्ये नसायला पाहिजे, आम्हाला नको आहे ते. बाकीच्या जाग्यात तुमची सहमती आहे? सहमत आहे का, जागा आहे का बांधकाम करायला? जागा आहे, भरपूर आहे आणि आम्ही सहमत पण आहे. हां, आम्ही उद्घाटनाला म्हणलं तर नारळ घेऊन स्वतः आम्ही पुढे राहू शकतो, त्याची बी काहीच अडचण नाही, त्याच्याविषयी काहीच विरोध नाही आमचा. फक्त ह्या जागेमध्ये दुसरं कोणतंच कार्यालय झालं नाही पाहिजे, जागेमध्ये कुठलंच कार्यालय व्हायला नाही पाहिजे आमच्या हिशोबाने. त्याच्यामुळे सारा ग्रामस्थाचा विरोध आहे समजा. साऱ्या ग्रामस्थाचा. आणि त्यांचं म्हणणं आलं की स्वतः सह्या केल्यात. आम्ही स्वतः सह्या केल्या नाहीत, सर्व ग्रामस्थांनी सह्या केल्या, पालक लोकांनी सह्या केल्या आणि त्यांचा पण पूर्ण लोकांचा विरोध आहे. ग्रामस्थांचा विरोध आहे. तुमचं काय मत आहे या विषयावर? आमचं मत बिल्डिंगला नाही, काम करण्याला नाही, फक्त शाळेपाशी आम्ही केंद्रीय साहेबाला बहुत त्रास झाला आम्हाला पहिल्या बारीनीच उठवायला हटवायला. इथपर्यंत शिलाई मशीन होत्या, तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये हेच म्हणणं होतं आमचं. म्हणून ती सह्या केल्यात 250 लोकांच्या, पोच केल्यात. सगळं खरं बनावट म्हणून बातमी ऐकली. कुणाचे बनावट, कुणाचं नाव सांगा ना, माझी बनावट आहे का? त्यांनी एक तरी सांगावा की या गणेशने केली नाही आणि त्या परस्पर घेतली, एक तरी दाखवा. बरं, झाडाविषयी काय माहिती? आता वडाचं झाड खूप मोठं आहे, महिला या ठिकाणी वट पौर्णिमेला पूजा करतात, काय म्हणणं आहे तुमच्याविषयी? एकदम 100% येतात आणि ते पाडू नये, इथं बांधकाम होऊ नये. कोणतीच इमारत होऊ नये का फक्त जे आपले ग्रामपंचायत इमारत? एवढ्या जागेमध्ये होऊ नये, कोणचीच होऊ नये. ग्रामपंचायत असू नये तर खाजगी असू, ह्या जागेमध्ये करू नये. शाळेची बाकीच्या ठिकाणी तुमची सहमती आहे गावाला? कुठे बी आहे, आम्ही जागा दाखवतो, जागा दाखवतो. तुम्हाला कुठे पास होत नाही, कुठे बसत नाही, आम्ही बसून दाखवतो. हे खरं आहे ना? इथं जागा आहे, वरल्या शाळेत जागा आहे, ती पहिली ग्रामपंचायत आहे तीच पाडून तीच बनवणार. भाडे तर यायचं कशाला, गरज काय? ग्रामपंचायत किती पैसा गोळा करायचा आहे? त्या दिवशी मी या जागेवर अतिक्रमण होतं पहिलं, होतं, हटवलंय आम्ही. माझा भाव जर असता का इथं 30-37 तर हे खड्डे बी नसते खाल्ली. काय कारण बरं हटवण्याचं, अतिक्रमण हटवण्याचं काय कारण होतं? काय करा, हे लेकरं त्रास. इथं मोटरसायकल येतात, 4 चाकी येतात, लेकरं इकडून शाळा जातात, बारकाली लेकरं असते. समजा आता इमारत झाली तर विद्यार्थ्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो असं तुमचं मत होऊ आहे? शकतं. एक दिवस जयशी घरापर्यंत कुणाची येऊ ती धिंगाणा होऊ शकतो, म्हणून विरोध केला. म्हणून विरोध केला, दुसरं काहीच नाही. दुसऱ्या जागेवर सहमत आहात? सहमत आमचं सहकार्य. धन्यवाद. राहणार कोळगावचे, काय कारण असावं? ग्रामपंचायतची भव्य इमारत होते, खड्डे खणले, म्हणजे कसं असतं काय कारण असावं बरं विरोध? सांगतो, इथं विरोध करण्याचं ग्रामस्थाचं एकच कारण आहे. कारण ग्रामपंचायत म्हटलं की गावगाडा असतो, तिथं वादविवाद वगैरे होतातच. मग त्याचा परिणाम उद्या लेकरावर होऊ शकतो, उद्या लेकराच्या शिक्षणावरही होऊ शकतं ना. त्यामुळं इथं आणि हे ग्राउंड पाहिजेच ना, विद्यार्थ्याला खेळायला ह्याला त्याला पाहिजेच ना. त्यामुळं आमचं एक नागरिक या नात्याने विरोध आहे इथं की इथल्या किती लोकांचा विरोध आहे? इथं जवळपास तुम्हाला सांगतो, जवळपास 80-90% पेक्षा जास्त लोकांचा विरोध आहे. फक्त लोक कसं आहे बाबा नको, कारण पुढच्या खूप द्यायला भीतेत, नको कशाला काय आपलं अंधारात राहायचं. कारण प्रत्येकाचे लेकरं आहेतच ना. आज ठीक आहे, समजा आता माझे लेकरं उद्या महाविद्यालयीन शिक्षण घेतात, पण माझी पुतणी आहे, भावाचे लेकरं आहेत, किंवा जे काय समजा आमचे मित्रमंडळी त्यांचे लहानाले लेकरं आहेत नाही तर. कारण उद्या कसं ग्रामपंचायतमध्ये समजा काही दाखला घ्यायला उद्या काही गाड्या बिड्या येतात, ते एखादं लेकरू आडं गेलं. आता एक तर कसं सर सध्या एक तर हम दो हमारे दो, आणि त्यात जर एखादं गेलं समजा ॲक्सिडेंटमध्ये, काय घ्यायचं कोणाचं? त्यामुळे इथं माझं असं म्हणणं किंवा शाळेच्या आवारामध्ये कुठल्याच प्रकारचं अतिक्रमण नको आहे, आणि आम्ही होऊ सुद्धा देणार नाही. एखादी इमारत झाली तर मग कुठे? शासकीय एखादी कार्यालय झालं तर? नाही, काय संबंध शाळेच्या ह्याच्यामध्ये? कुठलीच नाही ना सर. विद्यार्थ्यासाठी ना, शाळेसाठी जर एखादं काही असेल ना, तुम्ही काही करू शकता, फक्त विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये, बाकी इतरत नाही. शासनाला काय बाकी तिथं गायरान पडले, कुठं बी जागा ना कुठल्या इमारती बांधायला, असं थोडंच आहे. बाकीकडे सहमती आहे बाकी तुमची? काय अडचण नाही कुठे. हो. काय नाव आहे तुमचं? दिलीप मुरलीधर पांगरे, राहणार कुठली तुम्ही? इथलं कोळगावचं. बरं. आता जिल्हा परिषद शाळेचा एरिया 2 एकरचा, त्या ठिकाणी भव्यदिव्य असं ग्रामपंचायतचं कार्यालय होते. काय वाटतं आपल्याला, व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? आम्हाला वाटतं नाही व्हायला पाहिजे. का बरं? लोक तर म्हणतात की व्हायला पाहिजे, गावची शोभा वाढते. मुलाला त्रास होतो. बरं. पाठीमागं जागा आहे ना त्यांना, बरं. तिकडं कुठं करा ना, इथं मुलाला त्रास होतोय ना. ग्रामपंचायत म्हणजे काय शहाणी असते का? तिथं मचाळा आहे, भांडणं तणणं, म्हणजे लेकराला त्रास होणार का नाही होणार? दुसरीकडे तुमची सहमत आहे हा, समजा. दुसरीकडे सहमत, दुसरीकडे कुठं करा, दुसरीकडे आमची सहमत आहे. पण हे जिल्हा परिषदच्या शाळेत एरियात नाही पाहिजे. जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागं करा म्हणा, पाठीमागं आहे ना, बरं. पाठीमागं जागा आहे ना. पण हे तर ह्यात नाही ग,
संपूर्ण नगर संपूर्ण नको असं आमचं म्हणणं आहे. म्हणून विरोध केला तुम्ही सही केली का हा त्याच्यावर? सही स्वतः 2 बार केली. तुम्ही स्वतः केली का दुसऱ्याने सही केली? स्वतः केली मी. एक बार पहिल्याने केली, मागून तो उपोषणाला बसण्याकरता पुन्हा केली. स्वतः मी केलेली. पेपरला बातमी आली सह्या तुमच्या दुसऱ्याने केल्या. नाही मी स्वतः केलेली. मी स्वतः सही केली. खरं म्हणता का तुम्ही? खरं म्हणतो. असं तुम्हाला कुठं सही- बरोबर? सही येते का तुम्हाला? सही येते मला. शिक्षण किती झालं तुम्ही? शिक्षण किती झालं? शिक्षण 4थी. बरं बरं. हा मग आता ठाम निर्णय तुमचा विरोध केला का ग्रामपंचायतला तुम्ही? ग्रामपंचायतला विरोध केला. ठाम निर्णय. बांधायचीच नाही इथं, बांधायचीच नाही इथं. दुसरीकडे बांधली तर? दुसरीकडे बांधू शकतात. काय धन्यवाद. ठिकाणी जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे कोळगावची. ह्या शाळेच्या इमारती आहेत आणि ह्या चौकोन हा पाहतो आहोत आपण जवळपास 2 एकरचा हा एरिया परिसर आहे आणि या 2 एकरच्या परिसरामध्ये पूर्वी 2002मध्ये या ठिकाणी अतिक्रमण होतं असं गाववाल्याचं म्हणणं आहे आणि या शाळेवर या अतिक्रमणाचा मोठा परिणाम होत होता म्हणून त्यांनी अतिक्रमण या ठिकाणचं उठवलेलं आहे आणि अशा इमारतीमध्ये या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचं कार्यालय होऊ नये म्हणून या ठिकाणचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. आपण आता या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत बघूयात. मोठ्या प्रकारे या ठिकाणी शालेय समितीचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, शालेय विद्यार्थी आहेत आणि आता शिक्षक लोकांची देखील आपण या ठिकाणी काय प्रतिक्रिया आहे आपण ते जाणून घेणार आहोत. जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत, 1ली ते 4थीचे विद्यार्थी आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी या जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण भेटत असल्यामुळे या ठिकाणचे जे पालक वर्ग आहे त्यांनी देखील या एरियामध्ये विद्यार्थ्यावर शैक्षणिक परिणाम होऊ नये म्हणून या इमारतीला विरोध केलेला आहे. या ठिकाणचे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आता ही जी इमारत होणार आहे ग्रामपंचायतची, या ग्रामपंचायतला आपण काही न हरकत दिलेला आहे का, शाळेची काय अडचण आहे का आणि विरोध आहे तर कशामुळे केलेला आपण ते सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. सर आपला परिचय सांगावं. नमस्कार, मी काळे बीडी आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळगाव या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर आहे. एकूण किती विद्यार्थी सर आता शाळेमध्ये? एकूण 128 विद्यार्थी आहे सर. बरं 2 एकरचा एरिया म्हणतात जिल्हा परिषद शाळेला हो आहे. आणि या शाळेच्या एरियामध्ये ग्रामपंचायतीची इमारतीचं भवन होते. आपला काय विरोध आहे का त्या? तर सुरुवातीला ज्या वेळेला आमच्याकडं ग्रामपंचायत बांधकामासाठी आले त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की हा आमचा अधिकार नाही आहे आणि मग त्यांना सांगितलं की आपली ही जी जागा असते तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या नावावर असते म्हणून तुम्ही त्यांची परवानगी घ्या. त्यांनी तिकडे अर्ज केला साहेबाकडे आणि त्यांनी पाठपुरावा करून त्याची मान्यता घेतल्यानंतर BDO साहेबांना त्यांनी आदेश दिले की मुख्याध्यापकांना सांगा की त्याला 2 गुंठे जागा द्या. आम्ही आमच्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करत होतो परंतु गावकऱ्यांचा विरोध होता. त्यांनी अर्ज दिला आमच्याकडे एक आणि त्या अर्जानुसार त्यांचं म्हणणं होतं की गावकऱ्यांचं म्हणणं, पालकांचं म्हणणं, व्यवस्थापन समितीचं म्हणणं विचारात घेऊन त्या ठिकाणी जागा देण्यात यावी. परंतु मग हे दोघांचं म्हणणं विचारात घेऊन आम्ही BDO साहेबांकडे अर्ज केला आणि त्या अर्जाचं मार्गदर्शन मागवलं आणि त्या मार्गदर्शन आजपर्यंत आमच्याकडे आलेलं नाही आणि हे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. बरं ग्रामपंचायतीची इमारत होऊ नये का असं शासकीय कार्यालय या जागेत होऊ नये असा विरोध आहे आपला? म्हणजे आमचं म्हणणं काही नाही परंतु जे प्रोसिजर आहे कायद्यानुसार प्रशासकीय पातळीवरती ते पूर्ण करून या ठिकाणी झालं तर आमचं हरकत नाही परंतु ते पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी व्हावं. काय नुकसान होऊ शकते विद्यार्थ्यांचं जर इथं ग्रामपंचायतीचं कार्यालय झालं तर काय नुकसान होऊ शकते? नुकसान विद्यार्थ्यांच्या खेळण्याची जागा वगैरे कमी होऊ शकते. त्या ठिकाणी अनेक अडचणी या ठिकाणी शाळेसाठी निर्माण होऊ शकतात. धन्यवाद सर. 1-2 इकडं आले त्या कोपऱ्यात बांधले. आम्ही सांगत होतो इकडं पूर्वेकडं तोंड करून इकडं बांधा. ही आता ही अतिशय जीर्ण झालेली चिरेची इमारत आहे. एखादा जर चिरा तर लहान लेकराच्या अंगावर पडला आपल्या ताकद वेगळी, आपल्या पडला आपण सहन करू शकतो, हे लहान मुलं सहन करू शकतात का? तुम्ही आतमध्ये जाऊन बघा ह्याला कसे तडे गेलेत, काय केले, ही पडी, हे सगळे लोक वर्गणीतून इथं कामं झालेले सगळ्यांनी. आणि हा हे शालेय समिती अध्यक्ष आहे का, हे आमचे अध्यक्ष आहेत, आम्ही उपाध्यक्ष आहेत. आणि सरांना बी विचारा कुठलं शाळेबाबतीत आमचं सगळ्यांचं सहकारी. नाही असं कधी पाठपुरावा केला का नवीन इमारत पाहिजे म्हणून? हो कधी पण केला आहे ना. हां आमदार साहेबाला त्यांना केला आहे पण कधी 2 वर्ग येतात कधी 1 वर्ग येतो अशी आम्ही पूर्ण इमारत मागितली आणि आता ह्या 15 तारखेला आम्ही पूर्ण बंद करून उपोषणाला बसणार आहे आणि तुम्ही बी हजर राहा. ओके. काय सांगाल? जुनी इमारत आहे म्हणजे एकदम
मोडकळीस आलेली आहे. काय म्हणणे आपल्या विषयात? नाही, माझं म्हणणं आहे, आम्ही आमदार साहेबाला यावेळेस पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी बी आम्हाला शब्द दिलेला आहे, 2 खोल्या दिल्या. त्याच्या अगोदर पण त्या 14 ऑगस्टला 2 खोल्या दिल्या. त्या गावकऱ्यांनी 4, 5, 7, 8 गावकरी गेले आणि त्यांनी ते साहेबांना सांगितलं की यांच्याकडे ऑर्डर देऊ नका, असं करू नका. त्या कॅन्सल केल्या 2 खोल्या. 4 खोल्या झाल्या असत्या. आणखीन मागणी केलेली आहे आम्ही त्यांच्याकडे पत्राद्वारे, समितीच्याद्वारे केलेली आहे. शिवसाहेबांना पण मागणी केलेली आहे आम्ही, गट शिक्षण अधिकारी साहेबांना पण मागणी केलेली आहे. आणि ही इमारत जी आहे ती निजामकालीन इमारत आहे, पूर्वी काळाची एकदम. आमच्या वडील शिकलेले त्याच्यात, आम्ही शिकलो तर आमचे लेकरं शिकले तर पुन्हा आता भविष्यात आमच्या पण नातवाला पण वेळ येते काय इथं शिकायची, असं आम्हाला खंत वाटते. त्यामुळे शिवसाहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, त्यांनी दखल घेऊन आमच्या शाळेला जेवढ्या खोल्या उपलब्ध करून देता येतील, DPTCमधून हो, कोणत्याही ह्याच्यातून हो, आमदार साहेबांनी त्यांनी दखल घेऊन आम्हाला ही शाळा इमारत नवीन इमारत उभी करून देण्यात यावी. पावसाळ्यात काय विद्यार्थ्यावर शिक्षणावर काय परिणाम होतो ना, शाळा सोडून द्यावं लागते, पाणी गळतंय सगळं पूर्णमध्ये. तुम्ही आले त्या एखादी वेळेस जर आले तर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवा, आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत. पाणी पूर्ण गळतंय, सगळं शाळेचं दप्तर भिजतंय. म्हणजे असे प्रकार होतात ना, शाळा सोडून द्यावं लागते ना जास्त पाऊस असल्यावर. हो, धन्यवाद सर. शिक्षण सेवा किती वर्ष सुरू केली बरं? मी सप्टेंबर 2025मध्ये या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आलेलो आहे. या शाळेमध्ये आल्यानंतर लक्षात आलं की जी इमारत आहे ती पूर्ण प्राचीन काळातली आलेली आहे आणि पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि अतिशय जीर्ण झालेलं आहे. आणि ही कधीही धोकादायक इमारत आहे. बऱ्याच वेळेला माहिती ऑफिसला पाठवलेली आहे आणि आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी नवीन इमारत या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळगावला द्यावी. पावसाळा समजा पाऊस सुरू असल्यानंतर काय अडचण येते का शिक्षणावर? हो, बरोबर आहे ना. पाऊस आल्यानंतर पूर्ण वर्ग गळतात आणि मुलांना त्या ठिकाणी धोकादायक असल्यामुळे आम्हाला वरून प्रशासनाच्या सूचनाच आहेत की जर अवकाळी पाऊस आला तर विद्यार्थ्यांना सोडून या ठिकाणी वर्ग सुट्टी द्यावी लागते शाळेला.